डेक्कन ब्रोज आणि सिटी सुंदरींनो, आता सगळ्या जोड्यांना आज एका वेगळ्या टास्कला सामोरं जायचं आहे. तुम्हाला जोडीनं मुंबईतल्या वेगवेगळ्या लोकांमध्ये जाऊन त्यांचं आयुष्य एका दिवसासाठी जगायचं आणि त्यांच्यासोबत एक रील शूट करायची आहे. जरा सावध व्हा. पुढचा मार्ग अजून खडतर होणार, कारण आता आपली वाटचाल फिनालेच्या दिशेने होत आहे. तयार व्हा तुमच्या टास्क साठी. मस्त टास्क आहे. विजय, अनुश्री, धीरज मच्छीमार, बापरे, ऐश्वर्या, सुभाष, संदेश मूर्तिकार, ऋषिकेश, श्रुती, उल्हास डबेवाला, अथर्व, रेवती, अमर. एकमेकांना धोबी पछाड करा. सगळ्यांनी कपडे गोळा करून द्या. रामानिता, महेश रिक्षावाला, दीपक, प्रणाली ग्राफिटी कलाकार. डबेवाले हे मला काय माहीत नव्हतं, पण डबा हे पास करतात एवढं माहीत होतं. पण हे कसं आहे स्ट्रगल हे काय मला माहीत नव्हतं. वेस्टर्नचा डबा सेंट्रलला येतो, सेंट्रलचा डबा वेस्टर्नला येतो. जवळजवळ 70 ते 80 किलोमीटरचं अंतर आहे सर. एक डबा कमसे कम 3 ते 4 माणसाच्या हातातून जातो कस्टमरपर्यंत. रील शूट करायचं. ठीक आहे, आता आपण काय करायचं, असं करायचं, म्हणजे असं 5, 6, 7 गो. त्यांचं आम्हाला जीवन जगायचंच आहे, पण त्याबरोबर राहून आम्हाला एक रील बनवायची आहे की ते कसं काम करतात, ते काय काम करतात. बस एक डबा घेऊन चाललोय मी आता. मी मुंबईचा चला. हो हो हो, गाडीवर 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 गाडीवर. मुंबईचा डबेवाला. स्वतः डबावाला झालोय असं वाटत होतं मला. 1, 2, 3, 4, 5 डबा आहेत. आता याच्यावरती प्रत्येकावरती मार्किंग आहे. मार्किंग हे आता कळ ना गे 724. हे कोड सिस्टम आहे. आता हे हा अंधेरीला जाणार, हा अंधेरीला जाणार, हा चेंबूरला जाणार, हा 7 नंबर हा फोर्टला जाणार. 10:24 झाले, 10:25 ची ट्रेन होती. 1 मिनिटाचा फरक. आम्ही एवढे पळत आलोय, म्हणजे आम्हालाच माहिती वेळेचं महत्व आज आम्हाला नक्कीच कळणार. यार गाडी आली. असं वाटतं टायमावर गाडी पकडून. एक नंबर वाटलं. त्या तिकडे एवढं पण कळालं की डब्बेवाल्यांचं एक वेगळं कंपार्टमेंट असतो. तिकडे सगळे डब्बेच ठेवलेले असतात. त्यांचं एक वेगळं तिकीट असतं, त्यांचं रिझर्वेशन पण असतं. हे आम्हाला कळालं. अंधेरी स्टेशनवरती उतरल्यानंतर आम्हाला असं कळालं की जे नंबर आहेत त्या नंबर अनुसार आम्हाला ते डब्बे तिकडे ठेवायचे आहेत. आणि आमचा मोस्टली होतं 74 आणि 75. तर आम्ही त्या जागेवरती सगळे डब्बे ठेवले. 82, 83, 81 वाळू. 1, 2, 3 पासून तिकडं येते काय. काका आता पुढे काय करायचं. आता आपण आलो कुठनं ग्रँड रोडवरून. ग्रँड रोड मधला एक डबा आता नाही. हा मुलुंडवरून आला डबे घेऊन. याला मुलुंडचे पण याच्याकडले डबे नाहीत. याला 72 नंबर इथं दिलेला आहे. हा, त्या टिफिन परत सायकल घेऊन आम्हाला ते पोचवायचे होते. पहिला डब्बा पोचवतो ऋषिकेश. तुम्हाला केळ बिर्याणी खायला पाहिजे. आम्ही आमची फर्स्ट डिलिव्हरी केलेली आहे. डब्बा बरोबर सुखरूप आम्ही पाठवलाय काकांच्या हेल्पनी. आणि ऋषिकेशला मस्त एक केळं आणि खाली डब्बा पण मिळालाय. ऋषिकेश आम्ही मोकळा डबा आहे. आणि ज्या आजी होत्या त्यांना असं द्यायला गेलो, पण त्यांनी कॅमेऱ्यात बघून जरा घाबरले. व्यवस्थित बोलून एक केळ दिलीत खायला. थांबा काका डबा संपले आज. जेवायचं ना आता. होय जेवायला चला. गेल्यावर काका म्हणला तर जेवाय सुट्टी झाल्या.
मग आम्ही म्हणलं जातो. काका म्हणलं थांबा, जेवण आमचं जेवा आता, आणि डबं होतं जेवलेलं. मग काका म्हणलं की आम्ही असंच करतो की कोणाचा डबा नसला तर आम्ही मिळून वाटून खातो. हे आमच्याकडनं श्रेयस सरांना द्यायचे तुम्ही, आणि आजचे डबेवाले तुम्ही आहेत. ग्रँड रोडला होते, तुम्हाला ती मार्किंग दिलेली आहे. मग तुमचा एरिया हा मालाडला द्यायचं. चल बाबा सिटी. श्रेयस तळपदे सर. आज पोचणार, टायमावर जाऊन पोचणार. पूर्ण डबेवालं, मुंबईचा डबेवाला हे पुण्याचं काम होतं, आणि ते आम्ही 1 दिवसात पूर्ण केलं. बेस्ट ऑफ लक तुम्हाला. थँक्यू चला, थँक्यू बेस्ट ऑफ लक. काका, थँक्यू खूप सहकार्य केलं. बाय. बाय. अमरजीतच नाव बोललेले ना. अमरजीत. जेव्हा आम्ही पहिल्यांदा तिथे पोचलो, भरपूर कपडे लटकवलेले होते, सुकवलेले होते. नमस्कार. नमस्कार अथर्व आणि रेवती. तुम्हाला आम्ही दाखवू आम्ही कसं काम करतो इथे. एकाच वेळेला एवढं सगळं बघून मला असं वाटलं की अख्खे मुंबईचे कपडे इथंच येतात का. मी आता आपली प्रोसेस सांगतो इथे. आमची प्रोसेस काय आहे कपडे धुण्याची. त्या प्रोसेसमध्ये फर्स्ट तुम्ही बघताय की धर्मेंद्र आहे ते आता कपडे शॉर्टिंग करतायत, त्याच्यातून कपडे काढतायत, त्याला टॅगिंग करतात इथे. तर आपण पुढे जाऊया की पुढे आहे तिथे आपलं वॉशिंग मशीन आहे. तर ह्याच्यात आपण वॉशिंग मशीन आहे इथे. आपण आपले जसं डिटर्जंट पावडर वगैरे टाकून इथे कपडे टाकून पाणी टाकून तिथे आपलं वॉश होतं कपडे. कपडे वॉश झाल्यानंतर आपण तिथे हौदीमध्ये घेऊन जातो, ती त्या साईडला आहे. ते तिथे आपण घासून आणि केमिकल वगैरे टाकून जे पण लिक्विड आहे त्याने धुतो. यहाँ से आप उठाओगे ना तो छट करके डाल दो. 1 2 3 गो. वन टू थ्री गो. हंसो. निकालो. डुबाओ. निकालो. सगळे प्रोसेस तर तुम्ही बघताय. आता मी तुम्हाला एक टास्क देतो की 3 मिनिटात किती कपडे धुवू शकता आणि किती चांगले धुवू शकता ते आम्ही बघू. मी म्हटलं आता ऑलरेडी टास्क, त्याच्यामध्ये मिनी टास्क पण द्यायचं तुम्हाला. किती टास्क करायचे माणसाला, म्हटलं द्या. साबून किती रे, साबून दे. ए पुरी. अरे हाड. अख्खी जीन्स धुवून निघाली आहे माझी बाहेर, कारण पाण्यात सगळं डिटर्जंट सगळं मिक्स झालं होतं. डाग आहे तिथे. डाग अच्छे है. कमर गेली माझी. अथर्व, का तू काजलला मेंटर म्हणून बोलला सिलेक्ट करणार? तू नाही मला समजून घे. मी अजून किती समजून घेऊ तुला? तुझ्यात किती ताकद आहे. माझ्यात खूप ताकद आहे. मग तेवढं घे समजून. अहो बस की, किती कपडे द्या अजून? सर्व आणि ते रेवती. रेवती किती कपडे धुतले आहे. खूप फाईट आउट केली दोघांनी कपडे धुताना. कसं वाटलं कपडे धुताना आपल्याला? मस्त. हो. आता कसं वाटतंय कपडे धुवून आनंद येते. कंबारटे गेलं. 1 मोजा मोजा. 2 3 4. अथर्वने 4 कपडे स्वतःला धुतले. धुतलेलीच फक्त घ्यायची त्यात. 4. तिने स्वतःला धुतलेलीच घ्यायची. फक्त 4. 2 हा स्वतःला धुतलेली. 4. स्वतःला धुतलेलीच घ्या. ती पॅन्ट माझी आहे. पॅन्ट मी धुतलेलीच मी. फक्त 4 कपडे पॅन्ट मी अथर्वराव. धुतलेली. अहो तुम्ही बी माणूस आहे, मी बी माणूस आहे. काहीतरी काय चिपळ्या रांगून बुडवीन तुला इथेच टाकेन. उडवण्याचा प्रश्नच नाही. काय हारल्यावर रेवतीने चिडतो? जिंकलेली आहे पहिली. हे जे आपण ठेवलेलं नाही, पण खूप मेहनतचं काम. स्ट्रगल आहे आणि एवढ्या उन्हात राख वरण ऊन करते. उन्हात म्हणजे ऊन तरी आम्ही उन्हात केलेच आधी टास्क, पण हे जे चटक चटक मारायचं आणि करायचं ना, 2 कपडे धुतल्यानंतर हे सगळं दुखायला लागलं आमचं. दिवसभर तिकडे त्या पाण्यात उभं राहून काम करणं. आपण किती अर्धा 1 तास होतो आतमध्ये. त्याच्यात आमची अशी स्किन पूर्ण कशी तरी झाली होती. ते तर दिवसभर अख्खे भिजून ते काम करत असतात. मी म्हटलं बापरे.
संदेश सरांचा स्टुडिओ हाच का? हो हाच आहे. नमस्कार. या वेलकम. नमस्कार. नमस्कार. मी मूर्तिकार संदेशानंद नारकर. छोटासा गरीब खाना आहे माझा. तो हा तुमच्या समोरच आहे, जे काय आहे ते सगळं. सुभाष दादा इकडे बघा, असं वाटतं हे गणपती नाचतायत अशा या पोज मध्ये. मी नाही खाणार असे नाचताय. असं लिटरली वाटतंय की ती मूर्ती उडतेय माहितीये. ते म्हणजे धावते अशी आणि हवेमध्ये अशी वाटते. हवेत आहे असं अशी वाटतंय. थीम केलेली आहे. कसं सीन वाटून ते वसुलर. त्याला काही होणार नाही. तुम्ही जेव्हा ही कला चालू केली म्हणजे तुमच्या मनात काय होतं आणि कधी तुम्ही ही कला चालू केली? गिरगाव इथे 150-150 वर्षापूर्वीचे सगळे कारखाने आहेत जुने, तर तिथे मी जायचो बघायला लहानपणी. मग तिकडनं माती चोरून आण किंवा माती मागवून आण आणि मध्ये छोटे छोटे गणपती करा आणि मध्ये मित्रांना द्या रंगून वगैरे. त्याच्यामध्ये आनंद वाटायचा. असं करता करता मग तो माझ्यातला मूर्तिकार मला तो दिसू लागला आणि कळू लागला की मला या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. जेवढं कौतुक करून आपण त्यांचं तेवढं कमीच आहे. सुभाष दादा गणपती बाप्पा बनवताना कसं वाटतंय? खूप छान वाटतं. तुम्हाला व्हिडिओ काढताना कसं वाटतं? मला खूप छान वाटतंय. आता हे 2 गणपतीचे छोटे छोटे मातीचे रूप मी आणि सुभाष दादांनी एस्टॅब्लिश केले आहेत आज. आणि कदाचित संदेश सर पण याच सुखाबद्दल बोलत होते आणि म्हणून त्याच सुखाच्या शोधात त्यांनी इतके गणपतीचे रूप केले आहेत. त्यासाठी गणपती बाप्पा पण थँक्यू सो मच. आता तरी देवा मला पावशील का, सुख झाला म्हणत्यात गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. तुम्ही नुसतं हेच काम करता काय? हो, आता सध्या तरी फुल टाइमच करतोय. असं पोस्टरवरच करताय नुसता? नाही, दिवाळावर पण करतो, पोस्टरवर करतो. हा आपला आजचा कॅनव्हास आहे. मी इकडे पेंट करणार आहे. इथं? हो. एका रिकाम्या वॉल पासून आमचं शूट स्टार्ट झालं. ज्यावेळी त्यानं मला सांगितलं की तू पण कर, मी छोटे छोटे म्हणजे ब्रशनं थोडं थोडं कुठं तरी कलर करत होतो. हो, नाईस. कसं झालं बाबा? एक नंबर. मला भारी वाटलं खरोखर की तो मला जसं पद्धतीने सांगालता, जशा पद्धतीने समजवालता. पूर्ण फील कर ना ते, जे तू जवळून करशील ना, पण तुला एक फास्ट करायला लागेल, एक थोडा मोशन पकडायला लागेल. ओके. तेव्हा ते इट्स लाईक अ डान्स ना. अच्छा, तर हे असं. हा, आता कसं करते? दादा, ते महेश दादा रिक्षावाले माहिती का? हो मीच आहे. तुम्हीच आहात महेश? अरे वा 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 वा, बरं झालं सापडले लवकर. आजचा दिवस तुम्ही आमचे 3rd पार्टनर आहात. हा, ठीक आहे, चालेल ना, तसं काय प्रॉब्लेम नाही. ओके, चालेल. दादा, मी बी रिक्षा चालवतो बरं. काय बोलता? मला माहिती रिक्षामध्ये बसणं म्हणजे एकदम कडक ना. कोणत्या AC वाल्या गाडीमध्ये फिलिंग येत नाही ना, तेवढी रिक्षामध्ये फिलिंग येते चालायला बसायला. लय दिवसापासून मला रिक्षा चालवायची होती आणि इथं आता मला चान्स आलाय. मी हाताखालचा चान्स घालवणार नाही. सरळ घे, सरळ. समोर बघ ते पत्थर. इकडे नको घेऊ. समोर घे, सरळ. बस. ए, नको. हळू हळू. बस. रामा, ये सब भी टॅलेंट आहे, तुम्ही पता नाही था मेरे. आता आपलं सगळं झालं. माझी काय आयडिया आहे की जसं आम्ही इथे आलो आणि आम्हाला सरप्राईज मिळाला की तुम्ही ऑटोवाले तर आहात पण तुम्ही गोंधळी आहात,
तर मला असं हवंय की त्या रील मध्ये तो सरप्राईज मिळाला पाहिजे. तर ही अशी एकदम सिंपल आणि क्रिएटिव्ह आयडिया मी विचार केली. आपण कारण तुम्ही ऑटोवाले आहात तर आपण ती ऑटोमध्ये करणार आहोत. तर तुम्ही एक ऑटोचे चक्कर घेणार, जाताना तुम्ही ऑटोवाल्याच्या वेशभूषेमध्ये असणार आणि जेव्हा उतरणार तेव्हा गोंधळीच्या वेशभूषेमध्ये. अशी आपली रीलची आयडिया आहे, समजलं? तर आता मी एक वाईट फ्रेम घेते, तेव्हा तुम्ही गोल फिरून या. 1 2 3 स्टार्ट. स्टॉप. तर रामा, आता सेकंड शॉटमध्ये ना ते रेडी झालेले असतील, ते परत असं सेम चक्कर असणार, पण तुझ्या हातात आता या शॉटमध्ये संबळ असणार. डन. ठीक आहे, आता फक्त माझी एडिटिंग बाकी आहे. शूट करायला तर मला जसं टाइम नाही लागला, एडिट करायला पण टाइम नाही लागला, कारण हे माझं रोजचं काम आहे. मला असं वाटलेलं एडिटिंग वरती जज होणार आहे, क्रिएटिव्हिटी वरती जज होणार आहे, असा माझा फोकस होता, म्हणून मी त्याच्यावरती जास्त डोकं चालवत होती. हाँ बरोबर, आता बरोबर झालं आहे बघ. मस्त झालं ग. इस पे ही मेरा पेट दर्द चलता है भाई. हे देख. मी एक्सायटेड होते आणि कॉन्फिडंट होते की नक्कीच माझा रील क्रिएटिव्ह आणि चांगला असेल. नमस्कार, माझं नाव विजय, मी कोल्हापूरातनं आलो. आमची जी मासेमारी पद्धत आहे ती पारंपरिक आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला समुद्रामध्ये जायला लागेल. मग तिथून आमचा प्रवास चालू झाला. ती एक छोटी बोट होती आणि ती तरंगल्यासारखं असं वर खाली त्यानं पूर्ण असं आता पडतोय का मग पडतोय व्हायचं. मला पवा येतं, त्यामुळे काय मी एवढा भिलो नव्हतो त्याच्यावरती. मी अक्षरशः उलट्या करून करून मरणाच्या दारात उभी होते. म्हणजे कधीच मला एवढ्या उलट्या झाल्या नाही. आणि ते जाळं काय बारकं नव्हतं, फेकेल तेवढं कमीच. आता ही ठेवायला लागतं हे. म्हणजे 1 या 1.5 तास ठेवू, त्याच्यामध्ये आपल्याला मच्छी. विजय भाऊ, हा घेऊया की जाळं आपलं, काढूया की, चला दाखवा बघूया तरी. काय जालीमध्ये काय गावतं. हा, जाळं आपल्याला वाढायचं का तरी वाढायची जाळं. झालं आता एक हा एक रस्सी ओढली की 5-6 रश्श्या त्याच्या संघाने यायच्यात. नेमकी रस्सी कुठली वाढायची काहीच कळायचं नाही तिथे. अनुश्री, हे बघ मेहनत केलेलं फळ भेटते बाबा. एकदाच मासे भेटले बाबा, जाळं ओढून वैताग आला. माझी हालत इतकी बेकार झाली होती आणि मला असं झालेलं की विजय कसं काय, म्हणजे एक तक्रार नाही केली त्यांनी. त्याला पण त्रास होत होता, त्याच्या चेहऱ्यावरती दिसत होतं की त्याचं पण डोकं गरगरतंय, त्याला पण उलटी आल्यासारखं होतंय. त्या टोपल्यामध्ये टाकू आणि पाहूया. नवीन तऱ्हेचं मासे. विजयनी मासे पकडण्यापर्यंत मेहनत केली, त्याच्यानंतर खरा टास्क माझा पण सुरू होणार होता. मला पण तिथे मेहनत करायची होती जिथे विजय कॅमेरामॅन होणार होता. सगळं असं डायरेक्ट टाकू. मला भारी वाटतं ना, मी एवढं छान बनवलंय. मी मिनी मावरा रांधील, मला छान वाटतंय. जीवन लय अवघड, हे आज जायचं एवढ्या पाण्यात. चवीचं खायचं आहे तर जास्त पाण्यामध्ये जायला लागतं. जे कष्टाचं चीज म्हणतो ना आपण, ते झालं, पोट भरलं आणि इतकं भारी वाटलं. नाही ही काय आणली कुठे त्यांनी जवळ. आता तुम्ही आमच्या इकडे मासली पकडली, जेवण बनवला, तर आमचा कोळी लुक हा ट्रेडिशनल लुक तुम्ही करा. त्यांची अशी इच्छा होती की आम्ही आता एवढं सगळं केलंच आहे, मच्छीमारी तर केलीच आहे, तर ते जे आउटफिट म्हणजे ते जे घालतात कपडे, तर तसा पोशाख आम्ही करावा. तर आज आम्ही तुमच्यासारखंच सगळं आयुष्य जगलोय की कोळी बांधवांचा खूप
जवळचा एक सण असतो तो म्हणजे नारळी पौर्णिमा. म्हणजे हा दर्या राजा आहे ज्याला तुम्ही देव मानता. तर आम्ही पण त्याची पूजा करण्यासाठी आज नारळ वाहणार आहोत आणि नमस्कार करणार आहोत. थोडं पुढे. हा, बस. लोक थांब. असंच कोळी बांधव लक्ष असू दे. नमस्कार, हाय, हॅलो, वेलकम. गावाला व्हॉट्सअप आणि शहराला रामराम. मी श्रेयस तळपदे आपण सर्वांचं स्वागत करतो महाराष्ट्राच्या सगळ्यात भव्य अशा रियालिटी शो मध्ये ज्याचं नाव आहे चल भावा सिटी. वा 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 वा. हे कपडे, टोप्या, फारच म्हणजे माझी उत्सुकता वाढलेली आहे की आजचा दिवस तुमचा फारच विचारायची गरजच नाही की काही से गुजरा दिख रहा है की बहुत अच्छा गुजरा है दिन. सो 9 आठवडे झालेत आपल्याला. इट्स अ लॉंग टाईम. आणि काल पण तुम्ही विचारलं होतं की लीडर बोर्डचा आत्ता स्कोअर काय आहे. तर हा टास्क होण्याआधी आत्ता स्कोअर काय आहे तो मी तुम्हाला सांगतो. सो लीडर बोर्डवर टॉप पोझिशनवर होते विजय आणि अनुश्री. सो आता विजय अनुश्री कालच्या टास्क नंतर टॉप पोझिशनवर तुमच्या बरोबर आले आहेत दीपक आणि प्रणाल. 3 पोझिशनवर ऋषिकेश आणि श्रुती, अथर्व आणि रेवती, रामा आणि नीता, सुभाष आणि ऐश्वर्या, काजल, क्रिश. तुम्ही नंबर 7 वर आलात बिकॉज यू वर इन द लुझिंग साईड. अर्थात तुम्ही बॉटममध्येच आज असाल कारण आज तुम्ही परफॉर्मन्स नाही केलेला. पण लीडर बोर्डचे डायनॅमिक्स रोज चेंज होत आहेत तेही तू बघतेस. सो एनिवेज आज आपण वळूया आता आपल्या आजच्या टास्ककडे. बिगिनिंग विथ वल्लव रे नाकवा वल्लव रे. एक गोष्ट मला तुम्हाला सगळ्यांना सांगायची आहे की जी रील बनणार आहे त्याच्यामध्ये मी जी गोष्ट बघणार आहे ती सगळ्यात जास्त मला कॉन्टेंट बघायचं आहे आणि त्या कॉन्टेंटमधनं तुम्ही किती घेतलंय आणि आमच्यापर्यंत किती पोचतंय ते माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. चला रील बघूया आपण विजय आणि अनुश्रीची. समुद्र. समुद्र म्हटलं की आठवते निवांत शांतता. काहींना वाटते भीती, काहींना येते मजा. या समुद्र किनाऱ्यांनी लाखो कोळी बांधवांची घेतली जबाबदारी. चला तर बघूया समुद्राच्या राजाची कहाणी. शुक्राची चांदणी रोज वाचावी अशी कहाणी नवी. तू दिल के दरिया की रानी, दरिया की दरिया चमके तू मासूली वाली, चमके तू मासूली वाली. तू दिल के दरिया की रानी, दरिया की रानी लहरें हैं तेरी तूफानी. अप्रतिम, व्हेरी नाईस. खूप छान. मला खूपच आवडली तुमची रील. आजचा तुमचा दिवस कसा होता आणि काय अनुभव होता? आजचा दिवस तर माझ्यासाठी खूप छान होता आणि समुद्रात गेलेलो 3-4 किलोमीटरवर आज जाऊन जाळं टाकून ती बोट गुजराच्या माड्यासारखी इकडे तिकडे हालती सर. सर आम्ही 1 दिवस गेलो होतो तिथे पण मी उलट्या करून करून दमले. इतका त्रास झाला आणि ते लोक हे रोज करतात आणि सकाळीच जावं लागतं त्यांना कारण संध्याकाळी भरती असते. पाणी खूप वाढतं त्यामुळे. आणि खोल पाण्यात गेल्याशिवाय मासा चवीला नाही म्हणतात ती. अच्छा, मला असं वाटतं यू गाईज आर व्हेरी लकी कारण आम्ही मुंबईत राहून सुद्धा आम्ही इतक्या वर्षात त्यांचं ते आयुष्य किंवा ते जग अनुभवू शकलो नाही आहोत पण ते तुम्ही आज अनुभवलं. सो आय एम ग्लॅड अँड आय होप यू गाईज आर व्हेरी हॅपी अबाउट इट. येस. ओके, सो कॉंग्रॅच्युलेशन. चांगली झाली आहे रील.
ओके वेल डन. नाव येस ऋषिकेश, श्रुती, येस सर. आज तुमचा काय होता टास्क? डब्बेवाले सर, मुंबईचे आता डब्बेवाले. मी पण काय विचारतोय. ओके चला आपण बघूया तुमची रील कशी झाली आहे. खरा हिरो तो असतो जो लोकांना पायावर उभं करतो. हात तुझा घे हाती, तुझे तुझारे साथी, पायात तू बांधून घे क्षण सारे. टाक काळावर माती, नशीब कोरून हाती, पाऊल घे जिंकायचे रण सारे. काळ्या नभाचा तू ध्रुव तारा, पिऊन घेणे अंधार सारा. उठ रे चल रे उड रे झेप घे तू वाटून बरसारे. वाट वाहू दे काही दिशा, आता थांबायचं नाही. लढत जा, लढत जा, आता थांबायचं वा खूप छान. काय सांगाल? सर ग्रेटफुल सर, खूप ग्रेटफुल. मी आजचा हा दिवस कधीच विसरू शकत नाही, कधीच विसरू शकत नाही सर पुण्याचं काम केलं आज आम्ही. सर खरंच. मला वाटतं जे मुंबईचे आहेत त्यांनी लहानपणापासून, अर्थात आम्ही लहानपणापासून ते बघितलंय येस की आमचे आई वडील नोकरीवर जायचे आणि मग डबेवाले यायचे. येस डबे सगळ्यांच्या घरनं डबे घ्यायचे आणि मग ते घेऊन जायचे आणि मग त्या डब्यांवर काहीतरी ते त्यांचं मार्किंग करतात. सर. येस सर. ते त्यांनाच कळतं. येस सर. ओके. आम्ही शिकलो सर ते. शिकलात तुम्ही ते? Yes, sir. क्या बात. त्यांचा कोड असतो सर. त्याच्यामध्ये तुमचं एरियाचं इनिशियल लेटर, मग तुम्हाला कुठे पोहोचवायचं त्याचं इनिशियल लेटर आणि ते नंबर्स त्यांना सगळ्यांना दिलेले असतात. तर आता यावेळेस 2000 लोक त्या संघटनामध्ये काम करतात. येस सर. सर ते उल्हास काकाचं जीवन आज ऋषिकेश जगलाय सर. गुड गुड गुड. डबा आमचा सर. सर सर तिने तबा दिला की चल भावा सिटीत, CBC आणि तुमचं नाव लिहिलंय सर. ओके हाऊ स्वीट. थँक्यू. हे डबेवाल्यांकडून पार्सल. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. वेळेत आणलंय तुम्ही. वा वा वा, खूप खूप आभार. थँक्यू डबेवालं. थँक्यू सो मच. अथर्व, रेवती बघायची का काय रील आहे? ओके. आज आम्ही आलोय मुंबईच्या वॉशिंग मशीन मध्ये, म्हणजेच धोबी घाटावर. चल धोबी घाट हंगामा करेंगे, अरे कपड़ों की ले पर ताथई करेंगे. नचाएंगे, चल चल धोबी घाट हंगामा करेंगे, कपड़ों की ले पर ताथई करेंगे, नाचेंगे गाएंगे, मामा को साथ नचाएंगे. तशी माझी मेंटॉर टास्क मध्ये मला धुतल्यावर वाळत घालते, तशीच इथं पण बघा सगळीकडे कपडे वाळत घातलेले आहेत. सगळीकडे नुसतं लेंगा शर्ट वाकळान बेकळा सगळं इथं कपडेच कपडे आहेत, नुसता राडा, नुसती धुवाधुवी आहे इथं. तर अशा प्रकारे आजचा दिवस आम्ही मुंबईच्या वॉशिंग मशीन मध्ये घालवला आणि शिकलो की कपडे धुवायला फक्त डिटर्जंटच नाही तर कष्ट पण लागतात. आजचा दिवस अमरदादावर घालून खूप मजा आली. चला आता मुंबई मेन्शन मध्ये जाऊया आणि सगळ्यांना रील दाखवूया. बाय.
मला तुमची रील खूप जास्त आवडली कारण अथर्वचे पंचेस, अथर्वचे पिकअप लाईन्स इतके अमेझिंग आणि ऑन पॉइंट होते. पण कसा होता अनुभव आजचा? नुसतं धुवाधुवी कंपार्ट गेलं माझं तर ते कपडे आपटून आपटून. मला आधी वाटलं जाऊन शूट करायचंय, नंतर कळलं की तिकडे जाऊन उतरून सर सगळं करायचं. अशी कावळ्यानं कपडे आणत होती आणि टाकत होती पुढे. अशी कावळ्यानं कपडे आणायचे आणि टाकायचे पुढे धुवा. बोला की नाही आतमध्ये थोडा वेळ. अहो, कमरं इतकं पाणी देतं. अंडरपॅन्टच ओली झाली सगळी. म्हणजे ते एवढे कपडे कोणातरी घेऊन एक एवढ्या गुणात आणत सर एकतर ती करत्यात काम चालू 7ला, 7 ते 12 कंटिन्यू काम असतं, नो थांबायचंच नाही. तिथं नुसती आपटापटी धुवाधुवी, नुसतं साबणवत ही पावडरवत ती तेवढंच चालू असतं. हाताचं सर माझ्या तिथं कातडे निघायला लागलेले ते नुसतं केमिकल मध्ये उभं राहून 3-4 हजार कपडे येतात त्यांच्याकडे रोज. सर डेंजर काम आहे. कलरचे कपडे वेगळे, व्हाईट्स वेगळे, त्याच्यात ब्लीच वापरतात दिवसभरात त्या ब्लीचच्या पाण्यात. सो एकंदरीत अनुभव तुमचा चांगला होता. अर्थात तुम्ही एन्जॉय केलंच, पण मी ही तुमची कॅमेराडरी, तुमची केमिस्ट्री मी जास्त एन्जॉय करतोय. ओके. जे मध्यंतरीच्या काळामध्ये जे काय झालं होतं त्यानंतर मला वाटलं नव्हतं मला परत हा दिवस बघायला मिळेल, पण आय एम व्हेरी हॅपी, व्हेरी ग्लॅड की तुम्ही परत एकत्र येऊन काम करताय. पण खूप छान, मस्त बनवली आहे आणि दिवस खूप छान तुम्ही स्पेंड केला. अभिनंदन. मुव्हिंग ऑन नाव सुभाष, ऐश्वर्या. संदेश सरांचा स्टुडिओ हाच का? हो या. नमस्कार. तुम्ही माझी पहिले कला समजून घ्या आणि ती बघा व्यवस्थित. सापाचं शिपूट हिथं आलं आणि त्याच्यावर गणपती आणि महादेव उभं राहील. त्याला काही होणार नाही. 150-150 वर्षापूर्वीचे सगळे कारखाने आहेत जुने, तर तिथे मी जायचो बघायला लहानपणी. मग तिकडनं माती चोरून आण किंवा माती मागवून आण आणि मध्ये छोटे छोटे गणपती करा आणि मध्ये मित्रांना द्या रंगून वगैरे, त्याच्यामध्ये आनंद वाढायचा. असं करता करता मग तो माझ्यातला मूर्तिकार मला तो दिसू लागला आणि कळू लागला की मला या सगळ्या गोष्टी करायच्या. तुमची ही कला बघून ही कला मला पण शिकवायची. आणि सुभाष दादांनी हे 2 छोटी छोटी गणपतीची रूपं केली आहेत मातीतून. वा वा, क्या बात आहे. ज्यावेळेस आम्ही त्यांना विचारत होतो की ही कला तुम्ही किती दिवसापासून करतात, तर त्यांनी किती दिवसांनी 40 वर्षापासून आम्ही ही कला करतो. तर मी म्हटलं आता ही तुम्ही 40 वर्षापासून कला करतात, तर ही कला तुम्ही चालू ठेवणार का परत बंद करणार म्हणलं. ते असे म्हणले, त्यांच्या प्रश्नाचं उत्तर असं आलं की मला जर नसलं जमलं तर माझ्या पुरीला मी सांगेन की ही कला आयुष्यभर चालू ठेवायची आणि असली जादू आहे त्यांच्या हातामध्ये. गुड गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. सो आज एक खूप छान दिवस, खूप छान अनुभव आणि मुंबईची अजून एक गोष्ट तुम्ही जगलात, अनुभवलीत. रामानीता. नीता, टास्क काय होता तुमचा? टास्क हे होतं त्यांना जाणून घ्यायचंय, त्यांचा व्यवसाय काय त्याच्याबद्दल जाणायचंय. आणि तिथे गेल्यावरती आम्हाला सरप्राईज मिळाला की त्यांचे 2 व्यवसाय आहेत करून. ते जे सरप्राईज आहे ते ठीक आहे, म्हणजे एक ॲडिशनल गोष्ट आहे जे ती करतात.
तसा आय एम शुअर प्रत्येक जण त्यांचा पण काहीतरी वेगळा व्यवसाय असेल आणि ते करत असतील, पण तुमचा जो टास्क होता मुळात मेन जो टास्क होता जो करायचा होता ते मला काही दिसलंच नाही की रिक्षावाल्यांबद्दल जाणून घेणं, त्यांचं आयुष्य काय आहे, ते सकाळी किती वाजता सुरू करतात, किती वर्ष करतायत, किती पैसे कमवतात, काय कष्ट आहेत, काय प्रॉब्लेम्स आहेत, हे मला काहीच दिसलं नाहीये. हां, ते रीलमध्ये ते नाही टाकण्यात आलं. करेक्ट. पण तोच तर टास्क होता ना. त्या रिक्षाच्या प्रोफेशन बद्दल आज काय कळलं तुला? सर, ते आम्ही जाणून घेतलंय. ते फक्त रीलमध्ये नाही गेलंय, ते फक्त दॅट्स द डिफरन्स. ते मला काहीच दिसलं नाही याच्यामध्ये. मला इतकं शेमफुल वाटत होतं, पण मी एवढं कंट्रोल करत होते की मला तिथे रडायला स्टार्ट नाही करायचंय. ठीक आहे, म्हणजे केलंय ते चांगलं आहे, पण मला वाटतं जो टास्क सांगितला होता तो टास्क हवा तसा पूर्ण झाला नाही. मनातून वाटत होतं यार सगळ्यांनी ब्लॉग केले, आपण बी ब्लॉग बनवलं पण होतं, आपण काही रील बनवून टाकली, ते आमच्याकडनं गलती लय मोठी झाली. ऑल राईट. येस प्रणाली, दीपक, येस सर. बघूया का काय रील आहे? 100%. ओके चालो. मी कार्टर, ग्राफिटी आर्टिस्ट फ्रॉम मुंबई. 7 वर्षापासून मी ग्राफिटी करतोय मुंबईच्या स्ट्रीट्सवर. मुंबईची प्रत्येक वॉल माझ्यासाठी कॅनव्हास. मी दीपक कोळी, मी पण एक स्ट्रीट कलाकार आहे आणि माझी कला स्ट्रीटवर सादर करतो. आम्ही कलाकार पोरं, कला फक्त छंद नाही जगण्याची ओढ, आम्ही कलाकार पोरं. ग्राफिटी लोकांना खूप टॅबू वाटते. लोकांना असं वाटतं की दिस इज समथिंग डिफरंट, बट आफ्टर ऑल इट्स आर्ट. बेसिकली मी पेंट करतो तेव्हा तर मला असंच वाटत असतं की अरे वाव, ही लाईन किती छान दिसते, अरे वाव. वा. ओके. येस दीपक, प्रणाली, काय सांगाल आजच्या अनुभवाबद्दल? ग्रॅफिटी पहिला आपल्या महाराष्ट्रात नव्हतं, बाहेर अमेरिकेत होतं. त्यानंतर काही वर्षापूर्वीच, म्हणजे काही वर्ष एक 20 ते 25 वर्ष झाले ग्रॅफिटी आपल्या महाराष्ट्रात आणि मुंबईत पण येऊन. यांचं वेगळेपण काय आहे? म्हणजे वेगवेगळेपणा म्हणजे स्प्रेच आहे सर, आणि ते स्प्रे जरा सुद्धा इकडे तिकडे होत नाही त्यांचं, जरा सुद्धा. आणि सर शूट करणं ऍक्च्युली खूप डिफिकल्ट होतं त्याच्याबरोबर, कारण तो थांबतच नव्हता. असो. सो आपण सगळ्यांच्या रील्स आता बघितल्या आहेत. ओके. आणि सगळ्यांनी खूप छान प्रयत्न केलाय. सो मी रिझल्ट सांगायच्या आधी हेही तुम्हाला सांगायचं आहे की आज एक स्पेशल जज पण होते, ज्यांनी तुमच्या रील्स बघितल्या आहेत आणि ज्यांनी तुमचं काम बघितलं आहे ते सुद्धा आपल्याला सांगणार आहेत की त्यांच्या मते काय रिझल्ट आहे ते. ओके. सो लेट्स गेट विथ द रिझल्ट. पहिल्या क्रमांकावरची जोडी आहे ती आहे अथर्व आणि रेवती. आय वॉज व्हेरी हॅपी टू सी द रील. ज्या पद्धतीने तुम्ही बनवली, ज्या पद्धतीने तुम्ही एन्जॉय करत होता तुमचा टास्क, तुमची जी स्ट्रेंथ आहे त्याचा खूप चांगला वापर केला. वेल डन. कॉंग्रॅच्युलेशन्स. मला बिलीव्हच होत नव्हतं सर, जेव्हा बोलले तेव्हा आमचं झालं आम्ही खरंच सच्ची असं झालं होतं आमचं. जी दुसरी जोडी आहे आजची, ज्यांनी खूप छान परफॉर्म केलं, ती आहे ऋषिकेश आणि श्रुती. वेल डन. अगेन तुम्ही खूप चांगलं त्यांचं आयुष्य आज जगलात, अनुभवलं आणि आमच्यापर्यंत पोहोचवलं. आता जी तिसरी जोडी आहे आजची, जे आपले दुसरे जज मी तुम्हाला म्हणालो की जे बघत होते ते सांगतील. आणि ते जज आहेत क्रिश. विजय अनुश्री सर.
ओके, व्हेरी गुड. मी डेफिनेटली 3rd नंबरवरती डिझर्विंग होतो. मला कोलिन लाईफ किंवा कोलिनबद्दल काहीच कळलं नाही मला त्या रीलमधून, टू बी व्हेरी ऑनेस्ट. माझा जो रिझल्ट आहे तो पण विजय अनुश्री 3 नंबरच्या क्रमांकावर होतात तुम्ही. ओके, 4थ्या नंबरवरची जोडी आहे ती सांगणार आपली दुसरी जज काजल. सांग. सर कुठेतरी ऐश्वर्यानी प्रयत्न केलाय, पण सर रील थोडं क्रिएटिव्ह होऊ शकतं असलं मला असं वाटतंय. म्हणून मी दीपक प्रणालीला देणार आहे. ते लोक रील पण छान बनवलंय आणि जसं ते लोक मी बघितलं, कडक लक्ष्मीची ग्राफिटी छान होती सर. ओके, ठीक आहे. जस्ट टू लेट यू नो, माझं जे रँकिंग होतं त्याच्यामध्ये 4 नंबरवर होते सुभाष ऐश्वर्या. सो 4 नंबरवर दीपक प्रणाली, सो 5 नंबरवर आले सुभाष ऐश्वर्या आणि 6 नंबरवर रामानीता. ओके, आणि आता आपण जाणून घेऊया की लीडर बोर्डवर या सगळ्याचा काय परिणाम झालाय, कोण वर खाली किती झालंय ते मी तुम्हाला आता सांगतो. विजय अनुश्री, तुम्ही अजूनही नंबर 1 वर आहात. ओके, पण तुमच्या बरोबर नंबर 1 वर दीपक प्रणालीची पोझिशन चेंज झाली आहे आणि त्यांच्या जागी नंबर 1 वर तुमच्या बरोबर आलेत पुन्हा एकदा ऋषिकेश आणि श्रुती. नंबर 3 वर आता गेले आहेत दीपक प्रणाली. नंबर 4 वर अथर्व रेवती. नंबर 5 वर सुभाष ऐश्वर्या. नंबर 6 ला रामानीता आणि नंबर 7 ला काजल आणि क्रिश. सो मी तुम्हाला हेच सांगेन काजल, क्रिश, की तुम्ही बघताय डायनॅमिक्स रोज चेंज होत आहेत. सो जितक्या लवकर तुम्ही जिंकायला लागाल, वरती यायला लागेल, तेवढं तुम्ही लवकर वरती लीडर बोर्डवर याल. डोंट गिव्ह अप. सो बिफोर वी गो, अर्थात विनिंग जोडी आज तुम्हाला स्पेशल पॉवर पण मिळणार आहे. कर आज नॉमिनेट. कोणाला नॉमिनेट करतो? श्रुती ऋषिकेशला. मला तर एक्सपेक्टेड होतं, ह्याला पण एक्सपेक्टेड होतं. ओके, का बरं? मागल्या वेळेस तर मी चांगलं खेळून बी मला त्यांना नॉमिनेट केलं. अरे सर, हरलेला हा, ह्याला कळत कसं नाही का हरून टीम चांगलं हरलेली, कसं पण खेळू आम्ही तर शकतो? आमचं परफॉर्मन्स चांगले केले. अरे टीम टीम हरली ना तुमची. टीम हरली मला हरलीच कळत नाही. नाहीये सर ही मला गोष्ट. वाटलं मी केलं. कर चालेल सर, एक्सेप्ट. ठीक आहे. सो ऋषिकेश, श्रुती, येस सर. तुम्ही नॉमिनेटेड आहात. येस, आय एम व्हेरी प्राऊड सर. वाय आर यू प्राऊड ऑफ सर, नॉमिनेशन? 10th वीक फर्स्ट नॉमिनेशन सर. आमच्यामध्ये एवढा दम आहे की आम्ही करून दाखवू सर. ओके, थँक्स फॉर मोटिवेटिंग अस. ओके, मी त्यांच्यात दम आहे म्हणूनच त्यांना नॉमिनेट केलंय, कारण माझ्या असं तसं बोलू नको, झालेलं. तुला लागलं होतं म्हणून तू नॉमिनेट केलंस. हो, मला लागलेलंच की. हा, मला मग त्रास ते होत होता, बोल की. मला आतनं दुखत होतं लय, म्हणून मी नॉमिनेट ते केलं. असं बोल ना कॅमेरावरती. बोल की खरं खरं. माझ्या खरं मनात खरं काय बोल. राहत नाही, मी डायरेक्ट सगळं बोलून मग जातो. बोल सरळ. की, तसं बोल. बोललो की एक की बोललो. बोल बोल. कारण टीम असते, टीम हरली की विषय संपला. आम्ही कोणाला बी नॉमिनेट करू शकतो. मग मी बी कुणा, मी 1 नंबर केलाय, मी बी कुणाला बी नॉमिनेट करेन. मग आम्ही रँकिंगमध्ये वर असून बी nominate म्हणलं बरं आहे. बघ, चला. वा, अथर्व, तू रील मध्ये आणि रीलच्या बाहेर दोन्हीकडे मला खूप हसवलंय. ऑल राईट. सो एन्जॉय युअर डे. मजा करा. ओके, आणि आपण भेटूया लवकरच. बाय बाय. आय लव्ह यू ऑल. गुड नाईट. टेक केअर.